नमस्कार, मी उज्ज्वला. बी न्यूजमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला 1 वर्षाची स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. जिल्हा मध्यवर्ती बँकांना शासनाचे आदेश. पूरबाधित शेतकऱ्यांना दिलासा. सीपीआरमधून शेकडो बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं उघड. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिवसेना उपनेते संजय पवार यांची मागणी. मतदार याद्यांमध्ये कोणताही निष्काळजीपणा करू नका. अंतिम यादी बिनचूक ठेवा. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना. महापालिकेकडे आजवर 390 हरकती दाखल. महाराष्ट्र शासनाची तीर्थदर्शन योजना बासनात गुंडाळण्याची शक्यता. नोंदणी केलेले कोल्हापूर जिल्ह्यातील 2,500 ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शनाच्या प्रतीक्षेत. आणि सीपीआरमध्ये खासगी लॅब चालकांचा सुळसुळाट. लॅबधारक, काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं रुग्णांची लूट होत असल्यानं नातेवाईकांनी घातला गोंधळ.